नमस्कार शिक्षक बंधूंनो. आज आपण परत एक नवीन व्हिडिओ बनवलो. टिस TISS टाटा सामाजिक विज्ञान संस्था. ठीक आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस असं याचा लॉंग फॉर्म आहे. हा केंद्र प्रमुख भरतीमध्ये एक टॉपिक आहे ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. TET मध्ये पण याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2 मार्कासाठी 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात ठेवा 200 प्रश्न 120 मिनिटेचा टाइम आपल्याकडे आहे. त्यामुळे व्हिडिओ बघा. याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. चला आपण व्हिडिओकडे वळूया. बघा, टाटा सामाजिक विज्ञान संस्था जी आहे ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ही समाज कार्य व समाजसेवा यांच्या अंगोपांगाचे शास्त्रशुद्ध संशोधन करणारी व प्रशिक्षण देणारी आशिया खंडातील पहिली संस्था आहे. लक्षात ठेवायचं, आशिया खंडातील कशा शिक्षण देते ती, तर ही समाजकार्य आणि समाजसेवा याचं संशोधन सुद्धा करते आणि प्रशिक्षण सुद्धा देते. ठीक आहे. तर सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क असं या नावानं अगोदर सुरू झाली होती आणि 1936 मध्ये मुंबई येथे याची स्थापना झाली. कुठे झाली होती? मुंबईमध्ये स्थापना झाली आणि 1944 मध्ये या संस्थेला सध्याचे टाटा सामाजिक विज्ञान संस्था म्हणजे टीस असे नाव देण्यात आलेले आहे. कधी? 1944 मध्ये. 1936 मध्ये स्थापन झाली. ठीक आहे. आणि 1944 मध्ये तिला नाव देण्यात आलं. पहिल्यांदा सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क असं नाव होतं. त्याच्यानंतर टीस असं नाव दिलं 1944 मध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवा. आता याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. याचं बोधवाक्य काय आहे? भविष्याची पुनर्कल्पना करणे असं टीसचं बोधवाक्य आहे. प्रकार काय? हे सार्वजनिक विद्यापीठ आहे. कशामधलं आहे? सार्वजनिक विद्यापीठ आहे. याची स्थापना 1936 मध्ये झालेली आहे. आज याला 89 वर्ष पूर्ण झालेले आहेत. संस्थापक कोण आहेत? JRD टाटा. याचे JRD टाटा याचे संस्थापक आहेत. लक्षात ठेवायचं, JRD टाटा. त्याच्यानंतर आज सध्या कुलपती आहेत धीरेंद्र पाल सिंग आणि कुलगुरू आहेत बद्रीनारायण तिवारी. लक्षात ठेवायचं, 1936 मध्ये स्थापना आणि 1944 मध्ये त्याला टीस हे नाव देण्यात आलं. कोणतं? टीस. 1944 मध्ये. 36 मध्ये JRD टाटा यांनी त्याची स्थापना केली होती. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि भविष्याची पुनर्कल्पना हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. आता बघू, टीस म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, भारतातील सामाजिक कार्यासाठीची पहिली प्रमुख संस्था. 1936 मध्ये सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क म्हणून स्थापन झाली होती. 1944 मध्ये तिचे सध्याचे नाव बदलण्यात आले व 1964 मध्ये भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाने याला अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता दिली. डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणून अभिमत विद्यापीठ म्हणून याला मान्यता 1964 मध्ये दिली. ठीक आहे. आणि 1944 मध्ये तिचं नाव टीस पडलं. 44 मध्ये तिचं नाव टीस पडलं. ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. आणि 1936 ला याची स्थापना झाली होती. हे सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी या गोष्टी लक्षात ठेवा. आणि हा एवढासा छोटासा 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळालेली आहे. हा व्हिडिओ बघा, आवडला तर याला लाईक करा आणि शेअर करा आणि किंवा सबस्क्राईब करा. ठीक आहे. चालेल. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.